बांधवांनो, कशी असते कवितेची भाषा या भाषणमालेतल्या पहिल्या भाषणामध्ये मी कवितेची भाषा कशी असते याच्या संदर्भामध्ये मांडणी केलेली आहे. आज आपण प्रेम आणि निसर्ग कवितेची भाषा या विषयावरती चर्चा करू. प्रेम हे मानवी जीवनातलं अत्यंत महत्त्वाचं मूल्य आहे आणि प्रेम या मूल्यावरती म्हणजे प्रेम या भावनेवरती आजपर्यंत असंख्य कवींनी असंख्य कविता लिहिलेल्या आहेत. प्रेम ही भावनाच मुळामध्ये नाजूक असते, कोमल असते, हळुवार असते आणि म्हणून प्रेमभावाचा आविष्कार करणारी जी कविता असते त्या प्रेमभावाचा आविष्कार करणाऱ्या कवितेची भाषा देखील नाजूक, कोमल, हळुवार, मधुर, प्रासादिक अशा स्वरूपाचीच असते. प्रेम या भावनेची तशी अनेकविध रूपं असतात, पण प्रमुख दोन रूपच कवितेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आविष्कृत केलेली आपणाला दिसतात. प्रियकर प्रेयशी यांच्यामधलं प्रेम किंवा पती पत्नी यांच्यामधलं प्रेम हे कवितेच्या माध्यमातून अधिक प्रमाणात वारंवार व्यक्त झालेलं दिसतं आणि ते अपरिहार्य आहे. प्रेम ही प्रत्येकच माणसाला हवीशी वाटणारी भावना आहे. प्रेम हवंसं वाटतं, प्रत्येकालाच हवंसं वाटतं, परंतु प्रेमाची इतरही रूपं असतात. मातृप्रेम, पितृप्रेम, बंधुप्रेम, मित्रप्रेम आणि आपल्या नात्याच्या गोतावळ्यामध्ये कितीतरी नाती असतात. त्या प्रत्येक नात्याचं काही प्रेम हे असतंच, पण त्या नात्याच्या गोतावळ्यातील प्रत्येकच नात्यासंदर्भातलं प्रेम तितकं उत्कटपणानं अधिक प्रमाणामध्ये व्यक्त झालेलं आपणाला दिसत नाही. आज मी देखील प्रामुख्यानं प्रियकर प्रेयशी यांच्यामधलं प्रेम, पती पत्नी यांच्यामधलं प्रेम, तरुण तरुणींच्या मधलं प्रेम विशेषतः याच्या संदर्भामध्ये लिहिलेल्या कवितांना समोर ठेवूनच प्रेम कवितेची भाषा कशी असते यावर बोलेन. आणि दुसरं निसर्ग कवितेतली भाषा कशी असते यावरही काहीशी मांडणी मी आपल्यासमोर करेन. कवितेची भाषा या भाषणामध्ये एकूण कवितेची भाषा कशी असते यामध्ये कवितेची भाषा ही प्रामुख्यानं प्रतिकात्मक असते आणि त्या प्रतिकात्मकतेला अनेकविध पैलू असतात, त्याचे अनेकविध उपघटक असतात आणि त्या साऱ्याच स्वरूपाच्या प्रतिमांचा वापर, साऱ्याच स्वरूपाच्या अलंकारांचा वापर ज्याला ज्या पद्धतीनं करावासा वाटेल त्या पद्धतीनं कवी करत असतो. प्रामुख्यानं कवितेमध्ये प्रतिमा या अपरिहार्यपणानं येतात. प्रेम कवितेमध्ये येणाऱ्या प्रतिमांच्या मध्ये निसर्ग प्रतिमा या अपरिहार्यपणानं येत असतात आणि त्या निसर्ग प्रतिमांच्या मध्ये चंद्र, चांदण्या, आभाळ, पाऊस, फुलं, त्याचबरोबर हरिणी, मोर, मोरणी, पक्षी, घरटे अशा प्रकारच्या अनेकविध प्रतिमांचा वापर सहजपणानं होतो. आणि मग सागर, डोंगर यासारख्या प्रतिमांचा वापरही सहजपणानं होत असतो.
परंतु हा जो वापर होतो तो वापर प्रामुख्यानं हा प्रेमभाव प्रकट करण्यासाठी होत असतो. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे प्रेमभाव हा नाजूक, कोमल, मुलायम, मधुर, हळवार अशा स्वरूपाचा असल्यामुळे कवितेला देखील तशाच प्रकारचं रूप प्राप्त होताना आपणाला दिसून येतं. प्रेम कवितेची भाषा अगदी आधीच्या काळामध्ये लिहिलेली जी प्रेमकविता आहे त्या प्रेमकवितेच्या भाषेमध्ये ही भाषा लयबद्ध, नादमय पद्धतीनंच समोर आलेली आपणाला दिसून येते. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये कवी अनिलांच्या नंतर हळूहळू मुक्तछंदाचा वापर होऊ लागला आणि अलीकडे मुक्तछंदामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कविता लिहिली जाते. मुक्तछंदामधून देखील जी कविता लिहिली जाते त्या कवितेतूनही प्रेमजाणिवेचा आविष्कार होतो. परंतु ती भाषा मुक्तछंदातली असली तरीही ती मधुर, नाजूक, कोमल अशा स्वरूपाचीच असते असंच आपणाला दिसून येईल. प्रेमामध्ये मन महत्त्वाचं असतं, हृदय महत्त्वाचं असतं. प्रेमाच्या संदर्भामध्ये अनेक नाजूक साजूक गोष्टी असतात. त्यामध्ये प्रेमाच्याही अनेक पातळ्या असतात. त्या प्रेमाच्या ज्या अनेकविध पातळ्या असतात त्या अनेकविध पातळ्यांचा आविष्कार देखील कवी आपल्या कवितांच्या मधून करत असतो. प्रेमामध्ये प्रेमतृप्ततेची जाणीव असू शकते. प्रेमामध्ये तिचं सौंदर्य, त्याचं सौंदर्य, त्या सौंदर्याचं वर्णन, सौंदर्याकडं आकर्षित होणं, सौंदर्यावर लुब्ध होणं आणि सौंदर्य पाहताच मन घायाळ होणं अशा स्वरूपाचे वेगवेगळ्या स्वरूपाचे भाव असू शकतात. परंतु प्रेमभावनेमध्ये ज्याच्यावरती प्रेम करायचं, जिच्यावरती प्रेम करायचं तो किंवा ती आपल्या सहवासात कायम असला पाहिजे असं वाटणं, कायम सहवासात राहावं असं वाटणं, निकट राहावं असं वाटणं हा भाव असतो. परंतु प्रेम भावनेमध्ये असं होतं की ज्याच्या निकट राहावं, जवळ राहावं असं वाटतं, त्याच्या जवळ राहता येईलच असं नाही. अनेकविध कारणं त्याला असतात, अनेकविध बंधनं त्यामध्ये असतात आणि त्यामुळं दूर राहिल्यानंतरही प्रेमभाव कमी होत नाही, उलट तो वाढत असतो. आणि म्हणून त्यातून वाट पाहणं, भेटीसाठी लागलेली ओढ, मनाला लागलेली हुरहुर अशा स्वरूपाच्याही प्रेमाच्या अनेकविध भावना असतात. अशा साऱ्याच भावनांचा आविष्कार कवितेमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसतो. मी काही उदाहरणं या प्रेमकवितेच्या संदर्भामधली तुमच्यासमोर ठेवणार आहे आणि त्यातून कवितेची भाषा, विशेषतः प्रेमकवितेची भाषा कशी असते याचा प्रत्यय आपल्याला सहजपणानं येईल. मी प्रेमजाणिवेचा उत्तम रीतीनं आविष्कार करणारे, विशेषतः गझलेच्या माध्यमातून प्रेमभावनेचा आविष्कार करणारे एक महत्त्वाचे कवी इलाही जमादार यांची मुक्तक नावाची एक कविता तुमच्या समोर ठेवतो. त्यामध्ये लयबद्धता, तालबद्धता, नादमयता ही अपरिहार्यपणानं आलेली आहे आणि प्रेमभावनेचा आविष्कारही अगदी सहजपणानं झालेला दिसतो. हे मुक्तक कसं आहे पहा. व्याकुळ माझ्या नजरेला दे नजर प्राशिण्यासाठी, व्याकुळ माझ्या नजरेला दे नजर प्राशिण्यासाठी,
तृषार्त माझ्या अधरांना दे, अधर प्राशिण्यासाठी. वसंतात तू, वसंतात मी, वसंतात तू, वसंतात मी, वसंत अवती भवती. मोहरलेल्या वृक्षाला दे, बहर प्राशिण्यासाठी. क्षणाक्षणांवर तुझाच ताबा, क्षणाक्षणांवर तुझाच ताबा, तुझीच सत्ता सभोवती. वाटल्या समम रोजनिशीच्या पानांची तू झडती घे. या हृदयाचा अथांग सागर, या हृदयाचा अथांग सागर, नभी चंद्रमा रूप तुझे. काठांची तू झडती घे, अन लाटांची तू झडती घे. या प्रेम कवितेमध्ये जी भाषा येते ही भाषा अर्थातच नादमय आहे, तालमय आहे, लयबद्ध पद्धतीची आहे आणि निसर्ग प्रतिमांचा सहजपणानं वापर यामध्ये आलेला आहे. तृषार्त अधर, अधरांना, अधरांना, ओठांना ओठ प्राशिण्याची, ओठांना ओठ पिण्याची ओढ लागलेली आहे. तारुण्याचा बहरलेला वसंत आहे तो, बहरलेल्या वसंतात आहे, ती बहरलेल्या वसंतात आहे. सौंदर्याचं प्राशन करण्याची ओढ आहे. तिला अविश्वास वाटतोय की काय आपल्याबद्दल, असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. तेव्हाच तो तुझाच माझ्या सभोवताली संपूर्णपणानं ताबा आहे ही जाणीव तो देतो. आणि तुला विश्वास नसेल तर माझ्या रोजनिशीच्या पानापानांची तू झडती घे असं आपल्या प्रेयशीला सांगतो. आणि प्रेमकवितेमध्ये अपरिहार्यपणानं अनेक ठिकाणी चंद्रमा हा येतो, नभातला चंद्रमा येतो, लाटा येतात. आणि लाटा या सागरावरच्या असतात, पाण्यावरच्या असतात, हृदयावर उमटणाऱ्या असतात. इथे प्रामुख्यानं माझ्या हृदयावर उमटणाऱ्या वेगवेगळ्या लाटांची तू झडती घे असं तो म्हणताना आपणाला दिसून येतो. प्रेम जाणीवेच्या कवितेमध्ये अनेकविध प्रयोग झालेले आहेत, अनेकविध पद्धतीनं मांडणी झालेली आहे. इथे अगदी अलीकडच्या दोन कवयित्रींच्या कवितेच्या काही तुकड्यांची नोंद मी इथे करणार आहे. अलीकडे ही भाषा कवितेची बदललेली हे आपणाला दिसते. या मुक्त छंदातल्या कविता आहेत, परंतु आजची तरुणी प्रेम जाणीव कशा पद्धतीने मांडते आणि तिची भाषा कशी आहे हे समजून घेण्यासाठी मी सारिका उबाळे या अगदी अलीकडच्या कवयित्रीची कविता तुमच्या समोर ठेवतो. कवितेचं नाव आहे अबस्ट्रॅक्ट. अबस्ट्रॅक्ट असं नाव आहे. तू गोरा आहेस की काळा आहेस महत्वाचं नाहीच मुळी. तू गोरा आहेस की काळा आहेस महत्वाचं नाहीच मुळी. मोरपंखी आणि अबस्ट्रॅक्ट आहेस तू. रंगारंगात माखलेली पॅलेट आहेस तू. रंगारंगात माखलेली पॅलेट आहेस तू. तुझ्याशी बोलताना गुलाबी होत जाते मी. तुझ्याशी बोलताना गुलाबी होत जाते मी. अन तू मोराची चमकदार मान. तरल तरल मोरपिस,
तरंगत राहतात अलगद तुझ्या माझ्या भोवती. सगळी क्षितिज अंतर पार होत जातात तू आणि मी बोलताना. व्यवस्थेची अंतरही मिटत राहतात हळू हळू. या कवितेमध्ये उत्कट अशा प्रकारचा प्रेमभाव आहेच, पण अत्यंत उत्कट अशा स्वरूपाचा प्रेमभाव व्यक्त करत असताना या कवितेमध्ये एक सामाजिक जाणीव देखील आहे. आपल्या समाज व्यवस्थेमध्ये प्रेम कुणीही करावं, कुणावरही करावं अशा प्रकारची भूमिका कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेत घेतलेली असली तरी प्रेम कुणीही करावं, कुणावरही करावं याच्यासाठीचं परिपूर्ण अशा प्रकारचं मुक्त मोकळं सामाजिक पर्यावरण जे असायला हवं, ते मुक्त मोकळं सामाजिक पर्यावरण अजूनही आपल्या समाजात दिसत नाही आहे. या कवितेमध्ये त्याची जाणीव दिसते. ही जी कुणी त्याच्या संदर्भामध्ये बोलते आहे, तो काळा आहे की गोरा आहे हे तिला महत्वाचं नाही आहे. कारण तिला तो आवडतोय, तो अब्स्ट्रॅक्ट आहे, तो रंगारंगात माखलेली पॅलेट आहे असं तिला जाणवत आहे. आणि म्हणून ती त्याच्याशी बोलताना ती गुलाबी होत जाते आणि तो बोलताना मोराची चमकदार मान दिसावी तसा होतो. तरल तरल पिस अलगदपणानं तरंगत राहतात तिच्या आणि त्याच्या भोवती. पिसांचं तरल तरल पिसांचं अलगदपणानं दोघांच्या भोवती फिरत राहणं हे प्रेम जाणीवेचे हळुवार अशा प्रकारचे मोरपिसासारखे भाव कसे तरंगत जातात हृदयावर, कोमल कोमल भाव, याचं सूचन यामध्ये केलेलं आपणाला दिसून येतं. आणि ह्यामध्ये हे सूचन होतं की तुझ्या माझ्या भोवती तरल तरल अशा प्रकारची ही प्रेम जाणीवेची, प्रेम भावनेची पिसं जेव्हा तरंगत राहतात तेव्हा क्षितिजाची अंतर मिटत जातात, पार होत जातात. तू मी बोलताना व्यवस्थेची अंतरही कमी होत जातात हळूहळू. कुठल्या व्यवस्थेची अंतर? अर्थातच आपल्या देशामध्ये जात व्यवस्था, धर्म व्यवस्था, वर्ण व्यवस्था ही आहे. आणि इथे अस्तित्वात असलेली जात व्यवस्था माणसांचं जे स्तरीकरण करते, त्या स्तरीकरणामुळं साऱ्याच स्तरातली माणसं आपल्या आपल्या स्तरामध्ये बंदिस्त राहिली पाहिजेत अशा प्रकारची व्यवस्था इथे आहे. आणि त्यांनी माणसांमध्ये, तरुण तरुणींच्यामध्येही एक अलिखित स्वरूपाचं अंतर निर्माण केलेलं आहे व्यवस्थेनं. आजच्या संवैधानिक व्यवस्थेनं नव्हे तर संवैधानिक व्यवस्थेच्या पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या माणसाला माणसापासून तोडणाऱ्या जाती व्यवस्थेनं ही अंतरं निर्माण केलेली आहेत. आणि ही अंतरं सुद्धा या प्रेमभावनेची पिस सभोवताली तरंगत असताना कमी कमी होत जातात. आणि ही अंतरं कमी झाली पाहिजेत अशा प्रकारचा भाव त्यामधून प्रकट झालेला आपल्याला दिसून येतो. आणखी एक अगदी अलीकडच्या कवयित्रीचीच कविता, प्रेमकविता मिळते, निखळ प्रेमभाव असलेला आपणाला दिसून येतो. तू पावलांवर असं त्या कवितेचं नाव आहे. आणि योजना यादव हे
कवयित्रीचं नाव आहे. रोमांचाची व्याख्या लिहिलीस. रोमांचाची व्याख्या लिहिलीस अन देहावर प्रेमाचं महाकाव्य. रोमांचाची व्याख्या लिहिलीस अन देहावर प्रेमाचं महाकाव्य दाखवून दिलंस माझं अंतर्बाह्य बाह्य असणं. यवनीच्या पाकळ्यांना उमगले तेव्हा ऊब आणि दाहकतेचे अर्थ अन स्तनाग्रावर थरथरली मैथुनाची हजार आसनं. प्रेम त्याचा संबंध मनाशी आहे, मनाशी आहे तसा तनाशी आहे, तसा मैथुनाशी आहे. हे सारेच संदर्भ जे उत्कट आहेत, जे कोमल आहेत, हे सारेच्या सारे संदर्भ या कवितेच्या या भाषेमधून सहजपणानं प्रकट होताना आपल्याला दिसून येतात. आपण प्रेम या जाणीवेच्या कवितेमध्ये निसर्ग प्रतिमा मोठ्या प्रमाणामध्ये येतात असं म्हणालो. प्रेम जाणीवेची कविता नंतरच्या कालखंडामध्ये जी लिहिली जाऊ लागली, अगदी प्रामुख्यानं नंतरच्या कालखंडामध्ये जी आंबेडकरी कविता आली, जिला दलित कविता म्हटलं गेलं, त्यानंतरच्या भागामध्ये आदिवासी कविता आली, स्त्रीवादी कविता आली. त्यामधून वेगळ्या पद्धतीनं प्रेम जाणीवेचा आविष्कार होऊ लागला. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. नारायण सुर्वेची प्रेम जाणीव व्यक्त होते तेव्हा त्या प्रेम जाणीवेमध्ये नुसतीच निखळ प्रेम जाणीव नसते, प्रेम जाणीव व्यक्त होते. म्हणजे त्या प्रेम जाणीवेमध्ये पती पत्नी मधलं प्रेम एकत्र येताच येत नाही, घर नीट नाही आहे आणि तिच्या ओठांचं गरम होत जाणं वगैरे हे संदर्भ येतात, परंतु एकांतच नसणं, त्यातून निर्माण होणारे प्रश्न, असा भावही त्या कवितेतून व्यक्त होताना आपणाला दिसून येतो. आणि बऱ्याचशा कवितांच्या मधून सामाजिक जाणीवेचा आविष्कार देखील होताना आपणाला दिसून येतो. जिला प्रेम कविता म्हणावं की म्हणू नये, तिच्या भाषेमध्ये काही वेगळे प्रयोग, भाषेमध्ये वेगळे काही प्रयोग नसले तरी त्यामध्ये सामाजिक जाणीवेचा आविष्कार अधिक प्रमाणामध्ये होताना दिसतो. आणि त्यामध्ये एक प्रेमभाव आहेच, पण एक समजूतदारपणा आहे. म्हणजे अनंतच्या अभंगवाणीमधली एक कविता मी तुमच्यासमोर ठेवतो. ती प्रेमकविता आहे की नाही असा प्रश्न निर्माण होईल, परंतु प्रेमकविता आहे, सखीशी तू बोलतोय, परंतु यामध्ये सखीचं सौंदर्य, सखीबद्दलची ओढ, सखीबद्दलची आत्मीयता या गोष्टी आहेतच, परंतु त्याबरोबरच सखीला एक वेगळी जाणीव देणं आहे. कविता पहा, छंदबद्ध आहे. सोड सोड सखे मोह माया सोड. सोड सोड सखे मोह माया सोड, भांडी कुंडी सोड देशासाठी. आपुलेचं घर सजवणे व्यर्थ, आपुलेचं घर सजवणे व्यर्थ, देशात अनर्थ माजताना. सजवणे चोळी सजवणे साडी, सजवणे माडी थांबवतू. नाजूक साजूक नको राहू आता, शस्त्र घे ग आता हाती तुझ्या. माजली सर्वत्र श्वापदेही क्रूर, महिलेचा ऊर धोक्यामध्ये. देश सारा आज झालासे अस्वस्थ, बसू नको स्वस्थ घरामध्ये. सोड सोड माडी सोड सोड गाडी, संग्रामात उडी घेऊ आता. आता या कवितेला निखळ प्रेम कविता तर म्हणता येणार नाहीच आहे. या कवितेमध्ये प्रतिमा प्रतीकांचा वापर देखील नाही. सरळ अगदी थेटपणानं अनुभवाला भिडणं, काही विचार मांडणं आणि काही भावना व्यक्त करणंच या ठिकाणी आलेलं आहे, परंतु एका लयीमध्ये आलेलं आपणाला दिसून येतं. यामध्ये प्रेमभाव केंद्रीभूत असण्यापेक्षा
एक राष्ट्रभाव, एक चिंतन भाव, एक सामाजिक भाव आणि त्याची जाणीव देणं आपल्याच प्रेमाच्या गुंताड्यामध्ये, आपल्याच खोप्यामध्ये बंदिस्त राहणं देशामध्ये विपरीत परिस्थिती असताना योग्य नाही, याची जाणीव या कवितेमध्ये दिलेली आपल्याला दिसून येते. कवितेमध्ये प्रेमजाणीव व्यक्त करताना येणारा तोच तोपणा घालवला पाहिजे, यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेमजाणीवेचा आविष्कार होताना आपणाला दिसून येतो. आणखी एक प्रेमजाणीवेची वेगळी कविता जी अत्यंत प्रसिद्ध आहे, कवी कुसुमाग्रजांची प्रेम कविता मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. आणि तिची भाषा तशी काहीशी लयबद्ध पद्धतीनं आहे, काहीशी मुक्त छंदामध्ये आहे, परंतु प्रेम भावनेचं वेगळेपण मांडण्याचा प्रयत्न इथं कवी कुसुमाग्रजांनी केलेला आपल्याला दिसून येतो. प्रेम म्हणजे या शीर्षकाचीच ती कविता आहे. पुरे झाले चंद्र सूर्य, या परंपरागत प्रेम कवितेला आणि त्यातल्या भाषेला, त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रतिमांना नकार देऊन नव्या प्रतिमा देण्याचा, नव्या प्रतिमा घडवण्याचा प्रयत्न या कवितेमध्ये कुसुमाग्रजांनी केलेला आपल्याला दिसून येतो. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. मोरासारखा छाती काढून उभा राहा, मोरासारखा छाती काढून उभा राहा. जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा. सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. शेवाळलेले शब्द आणिक एमक छंद करतील काय. शेवाळलेले चंद्र आणिक एमक छंद करतील काय. डांबरी सडके वरती श्रावण इंद्रधनु बांधील काय. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत. जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वणवा होऊन जळत जाणं. प्रेम म्हणजे वणवा होऊन जळत जाणं. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस. बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. उधळून दे तुफान सार. उधळून दे तुफान सार काळजामध्ये साचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. या प्रेमकवितेमध्ये कुसुमाग्रजांनी परंपरागत प्रतिमा, परंपरागत एमकामध्ये अडकलेली कविता यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं प्रेमजाणीवेचा आविष्कार झाला पाहिजे ही जाणीव व्यक्त करणारी आणि नव्या प्रतिमा घडवल्या पाहिजेत याची जाणीव देणारी भाषा या कवितेमध्ये व्यक्त केलेली आपल्याला दिसून येते. अनेक उदाहरणं देत गेलो तर आणखी बरंच लांबू शकतं, म्हणून मी आता निसर्ग कवितेमध्ये कशा स्वरूपाची भाषा येते त्याची काही उदाहरणं ठेवून त्या भाषेबद्दलचं
मी भाष्य आपल्यासमोर करणार आहे. निसर्ग जाणीव ही मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची असते. नवे माणूस हाच निसर्गातला एक महत्त्वाचा घटक असतो. माणसामध्ये निसर्गाचेच सारे घटक असतात. पृथ्वी, आप, तेज, वायू हे निसर्गातले सारे घटक असतात. त्यातून हे शरीर बनलेलं असतं. त्यामुळं माणसाला निसर्गाचं आकर्षण हे असतंच. आणि निसर्गामध्ये प्रत्येकच माणूस रमत असतो. कुठलाच माणूस निसर्गामध्ये रमत नाही अशा प्रकारे नसतो. आणि निसर्गाची अनेकविध रूपं असतात. निसर्गाच्या अनेकविध रूपांमधील सौंदर्यशाली अशा प्रकारची जी रूपं असतात, त्या सौंदर्यशाली रूपामध्ये माणूस मोठ्या प्रमाणामध्ये रमत असतो. निसर्गाला कितीतरी सौंदर्यशाली, नाजूक, कोमल, हळूवार, स्पर्श करणारी, गुंजन करणारी, गाणारी, खेळणारी, नाचणारी अशी कितीतरी रूपं निसर्गाला प्राप्त झालेली आहेत. अनेक रंगगंधांनी विनटलेला निसर्ग माणसाच्या मनावर मोहिनी हा घालतच असतो. आणि ज्याचं मन संवेदनशील असतं त्याला निसर्गावर कविताही लिहावीशी वाटतेच. मराठीमध्ये निसर्गाच्या संदर्भामध्ये अनेकविध कविता लिहिलेल्या आहेत. निसर्गानुभव प्रकट करणाऱ्या कविता आपल्याकडं आलेल्या आहेत. निसर्गाची सौंदर्यशाली रूप प्रकट करणारी जी कविता असते तिची भाषा अर्थातच लयबद्ध, नादमय अशा स्वरूपाची असते. ती मधुर, कोमल, प्रासादिक स्वरूपाची असते. अनेक संवेदनांचा प्रत्यय देणारी असते. दृक् संवेदना, श्रुती संवेदना, स्पर्श संवेदना अशा प्रकारच्या संवेदनांचा स्पर्श देणारी भाषा असते. आणि प्रतिमांच्या घडणीमध्ये निसर्गातील अनेकविध घटकांच्या वरती मानवी भावनांचं आरोपण केलेलं असतं. मी अगदी सुरुवातीला कविता म्हणजे काय या भाषणामध्ये फुलराणी या बालकवींच्या कवितेचा उल्लेख केला होता. ती कविताच संपूर्णपणानं तुमच्यासमोर ठेवलेली होती. त्यामध्ये मानवी भावनांचं आरोपणच निसर्गावरती केलेलं आहे. आणि मानवी भावनांचं निसर्गावर आरोपण करून ती कविता घडलेली आहे. आपले अलीकडचे निसर्ग कवी नाधो महानोर यांच्या कवितांच्या मध्ये देखील अनेक ठिकाणी आपणाला निसर्ग, शेत यामध्ये मानवी भावनांचं आरोपण केलेलं दिसतं. आणि त्यांच्या कवितेमध्ये तर हे दिसतं, या शेताने लळा लाविला असा असा की सुखदुःखाला परस्पराशी हसलो रडलो, आता तर हा जीवच अवघा असा जखळला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो असं म्हणणारी त्यांची कविता निसर्गातल्या वेगवेगळ्या घटकांवरती मानवी भावनांचं आरोपण करताना आपणाला दिसून येते. हिरव्या पानात पानात ही त्यांची कविता आपल्याला माहीत आहे. हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, भर ज्वानीतली ज्वार अंग मोडीत बोलते, शेत गव्हाचे पिवळे जरा नशेत झुलते, आणि साळीचे उगाच अंग शहारून येते. ही सारीच्या सारी भाषा केवळ निसर्गाचं आविष्करण करणारी नाही, तर निसर्गातील प्रत्येक घटकावर, निसर्गाच्या त्या प्रत्येक रूपावर मानवी भावनांचं आरोपण केलेलं आहे. आणि मानवी भावनांचं आरोपण केल्यामुळे ती केवळ निसर्ग कविता राहत नाही, तर निसर्ग प्रतिमांच्या माध्यमातून मानवी भावना, मानवी प्रणय क्रीडा त्याचं सूचन ती करत जाते असं सहजपणानं आपणाला दिसून येतं. निसर्गाचा प्रत्यय, निसर्गाचा अनुभव आणि निसर्गामध्ये संपूर्णपणानं कवी जेव्हा रममान होतो तेव्हा त्या निसर्गाशी कवीला एक रूप व्हावं वाटतं. अगदी प्रासादिक, सुबोध अशा प्रकारची कविता ही देखील
उत्कट अशा प्रकारचा निसर्गानुभव देत असते. आपल्याकडं मंगेश पाडगावकरांनी अशा प्रकारची कविता मोठ्या प्रमाणामध्ये लिहिलेली आहे. मंगेश पाडगावकरांची निसर्गावर लुब्ध झालेली आणि निसर्गामध्येच रममान होऊ पाहणारी कवीची मानसिकता प्रकट करणारी ही कविता मी तुमच्या समोर ठेवतो. एकटा बरा आहे येथे मी खरा आहे. एकटा बरा आहे येथे मी खरा आहे. संगती नको कोणी कोवळा झरा आहे. संगती नको कोणी कोवळा झरा आहे. गुज सांगती पक्षी हासती धरा आहे. गुज सांगती पक्षी हासती धरा आहे. फुलपाखरांची या लाडकी तऱ्हा आहे. शांत या ढगांवरती रंग साजरा आहे. स्पर्श नको त्यांचे ज्यावरी भरा आहे. बोलतो स्वतःशी मी शब्द लाजरा आहे. यामध्ये निसर्ग सौंदर्यावर लुब्ध झालेलं आणि निसर्ग सौंदर्यातच रममाण होणारं, त्या सौंदर्याशी एकरूप होणारं मन या ओळींच्या मधून प्रकट होताना दिसतं. त्यांच्या आणखी एका कवितेतल्या काही ओळी मी तुमच्या समोर ठेवतो. त्यामधूनही निसर्गाचं एक सौंदर्यशाली रूप समोर येताना दिसून येतं. मी झुळझुळणारा वारा. मी झुळझुळणारा वारा. मी सुंदर मोर पिसारा. निळ्या निळ्या या आभाळातील तारा लुकलुकणारा. मी झुळझुळणारा वारा. मी सुंदर मोर पिसारा. निळ्या निळ्या या आभाळातील तारा लुकलुकणारा. मी सुगंध अंझुलणारा. ऊन कोवळे झेलित झेलित पक्षी भिरभिरणारा. मी पाऊस कोसळणारा. मी डोंगर अन्हाणारा. झरा चिमुकला आनंदाने गात गात जाणारा. यातून निसर्गाची वेगवेगळ्या स्वरूपाची सुंदर, कोमल, हळूवार, आकर्षक अशा स्वरूपाची रूप प्रकट झालेली आपल्याला दिसतात. निसर्गातला पाऊस हे एक अत्यंत रमणीय अशा प्रकारचं दृश्य असतं आणि यावरती अनेकांनी अनेक पद्धतीच्या कविता लिहिलेल्या आपणाला दिसून येतात. एक कविता आपल्याला माहीत असेल, अनेकांच्या अभ्यासक्रमामध्ये अनेकदा आलेली असेल. माझ्यासुद्धा अभ्यासक्रमामध्ये बालपणाची होती, जी मला फार आवडली होती. ती गदी माडगूळकरांची एक कविता देखील आपल्यासमोर मी ठेवतो, जी निसर्गाचं अत्यंत सुंदर रूप अत्यंत प्रासादिकपणानं मांडताना आपणाला दिसून येते. ती कविता आहे मृग नावाची. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. भुके जल्या तान्यासम तोंड पसरी शिवार. तुकोबाच्या अभंगाला टाळ चिपळ्यांची साथ. तुकोबाच्या अभंगाला टाळ चिपळ्यांची साथ. वाजत आहे रानवारा चिवारीच्या झुडुपात. पिऊनिया रानवारा खोंड धावे वारे माप. येता मातीचा सुगंध स्तब्ध झाला आपोआप. अवखळ बाळा परी पक्षी खेळतो मातीत. अवखळ बाळा परी पक्षी खेळतो मातीत. उभारल्या पंखांवरी थेंब टप्पोरे झेलीत. धारा वर्षतावरून बैल वसिंड हालवी. अवेळीच फुटे पाना गाय वत्साला बोलवी. यामध्ये जी भाषा कवीनं वापरलेली आहे ती अगदी नादमधुर आहे.
प्रासादिक आहे, सुबोध आहे आणि निसर्गाचं मृगनक्षत्राच्या वेळचं रूप आणि मृगनक्षत्रामध्ये पडणाऱ्या पावसानंतर संपूर्ण निसर्गामध्येच निर्माण होणारं एक प्रसन्न अशा प्रकारचं वातावरण या कवितेत उभं केलंय. आणि काही काही कडव्यांच्यामध्ये कवीनं निसर्गावर मानवी भावनांचं, मानवी हालचालींचं आरोपण देखील केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अवखळ बाळापरी पक्षी खेळतो मातीत. बाळाच्या खेळण्याचं आरोपण पक्षावरती इथं केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अशा पद्धतीनं निसर्गाचं एक सौंदर्यशाली असं रूप प्रकट केलेलं आपणाला दिसून येतं. निसर्गाला फक्त सौंदर्यशाली रूपच असतात असं नाही, तर निसर्गात उन्हाळा असतो, निसर्गात अनेकदा दुष्काळ पडत असतो, कडकडाट विजांचा, धोधो पाऊस, महापूर अशी चित्रही असतात, ज्यातून आनंद निर्माण होण्यापेक्षा दुःख निर्माण होण्याची शक्यताही जास्त असते. अशाही गोष्टींबद्दलचा भाव कवितेतून व्यक्त झालेला आहे. बालकवींच्या कवितेमध्ये सुद्धा केवळ आनंददायक अशा स्वरूपाचा निसर्गच येतो असं नाही, तर तप्त अशा स्वरूपाच्या निसर्गाचं चित्रणही काही कवितांच्यामध्ये आलेलं आपणाला दिसून येतं. मी एक कविता आमच्या महाविद्यालयातले प्राध्यापक माधवकृष्ण सावरगावकर, जे अलोन या नावानं अत्यंत सुंदर कविता लिहायचे, ज्यांचा कविता संग्रह अजूनही आलेला नाही, आणि आमचे सावरगावकर सर काही दिवसापूर्वी कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं अनपेक्षितपणानं अकाली निधन झालेलं आहे. त्यांची एक कविता अत्यंत सुंदर कविता आहे, जी सौंदर्यशाली हव्याशा वाटणाऱ्या निसर्गाचं चित्रण करत नाहीये, तर ती दाहक स्वरूपाच्या निसर्गाचं चित्रण अत्यंत प्रत्ययकारीपणानं, उत्कट रीतीनं करताना आपणाला दिसून येते. त्या कवितेच्या ओळी अशा आहेत. जर्द वैशाख वणवा, जर्द वैशाख वणवा, उफाळत राही धग. जर्द वैशाख वणवा, उफाळत राही धग, लाही लाही दाही दिशा, लाही लाही दाही दिशा, तगमग तगमग. जीव काहील साहिल, जीव काहील साहिल, उकळत्या उन्हाचीही, मासा वाळूवर तशी, कासाविषी कुणाचीही. मासा वाळूवर तशी, कासाविषी कुणाचीही. लावी कोकिळ पंचम, कशी आसोशी सुरात, क्षीण फड फड व्हावी, तडे गेलेल्या उरात. तप्त दाहक अशा स्वरूपाच्या निसर्गाचं अत्यंत प्रत्ययकारी आविष्करण कवी अलोन यांनी या कवितेमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. एकूणच प्रेम कविता, निसर्ग कविता यामध्ये प्रामुख्यानं सुमधुर लयबद्ध नाजूक कोमल निसर्गावर मानवी भावनांचं आरोपण करणारी आणि अनेकविध निसर्ग प्रतिमांचा वापर करणारी भाषा ही येत असते. अर्थात यामध्ये अनेकविध स्वरूपाचे प्रयोग अलीकडच्या काळातले कवी मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत आणि प्रेमभावना, निसर्ग जाणीव ही अनेकविध पद्धतीनं व्यक्त होताना आपणाला दिसून येते. इथे प्रेम आणि निसर्ग भावनेतील भाषेबद्दलचं भाष्य मी थांबवतो आणि पुढच्या व्याख्यानामध्ये मी आपल्याला आंबेडकरी कवितेची भाषा या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याशी काही सहितगुज करेल. इथे थांबू. धन्यवाद.